आपण बघू शकता खूप सुंदर असं निसर्गाचं दृश्य हे मयाच्या किनाऱ्यावर परिक्रमा करताना अनुभवायला येतं. खूप शुद्ध अशी हवा, ह्या असे छोटे छोटे रस्ते, घरी बसून हे अनुभवता येत नाही आहे, पण आपण परिक्रमा करताना हे अनुभवतो. आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत मानस परिक्रमा करतायत, तुम्हालासुद्धा हे दृश्य दिसतंय. हा असा रस्ता आहे आणि हे उंच असे डोंगर आहे आणि ही दाट अशी झाडी आहे. तर ह्या झाडीमधून बाबाजी रात्री सांगत होते की अंधारामध्ये जाऊ नका. तर बघू शकता आपण असं घनदाट असं जंगल, लपण दाट झाडी आहे. नर्मदे हार. आम्ही नंदुरबार जिल्हा अक्कलकुवा एका डोंगराळ भागामध्ये आहे. खूप आदिवासींचं गाव आहे. हे दुकान आहे आणि समोर आपण बघू शकता हे लाकडाची खुर्ची अशी बनवलेली आहे. तर किती सुंदर हे आहे. त्या याच्यामध्ये लोक मस्त जीवन जगत आहेत. आपण बघू शकता नर्मदे हर. आपण बघू शकता हे कोंबड्यांच्या भीती, जे वेळूच्या कोंबड्या असतात त्याच्या भीती आहे. हे घर बघताय तुम्ही, दुकान आहे इथे मागही बघू शकता. नर्मदे हार. तर हे दृश्य आपण बघू शकता. इथे सुद्धा वरती पूर्ण वेळूच्या कोंबड्या आणि यांना हे बांधकाम आहे. सुंदर हे दृश्य आपण बघत आहात. परिक्रमे मार्गेमध्ये असंही खूप वेळा होतं की तुम्हाला पाण्यासोबत बिस्किट खावं लागते. तर जेव्हा परिक्रमात तुम्ही निघता तर हा आनंदसुद्धा घ्यावा, जेणेकरून याची सवय लागते आणि आपल्याजवळ आहे काय आणि नाही काय जे आहे त्याच्यामध्ये समाधान आपण राहतो. तर हा परिक्रमेचा हे एक आनंद आहे. तर आपण बघू शकता आपण पाण्यासोबत बिस्किट खातोय, पण त्यातही खूप आनंद आहे. तर मयाच्या किनाऱ्यावर आपल्याला आनंद हा असा भरभरून मिळतोय. नर्मदे हार. आपण बघू शकता निसर्गाचं सुंदर असं दृश्य. हा डोंगर, उंच असा डोंगर, उंच असा डोंगर आपण बघू शकता. खोल अशा खाई बघू शकता. किती उंच असा डोंगर आणि अशी खाई, खोल अशा खाई. हे फक्त मयाच्या किनाऱ्यावर आपला बघायला मिळतंय. बघू शकता नर्मदे हर. आणि महाराष्ट्रातील हा शेवटचा आश्रम जो वडफळी येथे आहे. तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. आणि मागं बघू शकता आपण खूप सारे परिक्रमावासी इथं थांबलेले आहेत. आणि जर बघितलं आपण तर मागचा जो नजारा आहे तो सुंदर असा नजारा जो महाराष्ट्रातला शेवटचा असणार आहे. आपण बघू आता काही 1-2-3 किलोमीटरमध्ये आम्ही महाराष्ट्र सोडणार आणि गुजरातमध्ये प्रवेश करणार आहोत. तर हे सुंदर असं दृश्य मागे जर बघितलं तर खूप असे डोंगर आहेत आणि खूप सुंदर असा नजारा आहे. इथं छोटी एक मैया वाहते. गुजरातमधील माथासर डोंगर सर करतोय. शूलपाणीच्या झाडीमधील हा सगळ्यात शेवट आहे. आपण बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे. झाडीमधील हे आपण मागे बघतोय नंदुरबार जिल्हा अक्कलकुवा तालुका. इथून मागील भाग येतोय महाराष्ट्राचा आणि इकडला भाग येतोय तो गुजरातचा. मध्ये वाहते ती देवगंगा नदी. तर आपण बघू शकता हे महाराष्ट्र आणि गुजरातची सीमा आहे, त्यावरील हा पूल आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र सोडतोय. आगे आगे बाबाजी. नर्मदे हार. हे बघतायत ऊपर आना आहे. ठीक आहे ठीक आहे. असं बघताय आपण. ठीक आहे बाबाजी आ गए. असं बघताय आपण. तर हे बोलून बोलून आपल्याला बोलवत आहेत सबको लेके आओ. तर हा गुजराती
विद्यागिरी शारद नर्मदा परिक्रमा भारत सेवा आश्रम. तर हे बघू शकता आपण, गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे. माथेसर गुजरात. इथली चढाई चढतोय. शुलपाणी जंगलातील हा सगळ्यात शेवटचा सगळ्यात मोठा डोंगर. तर माझ्या मागे हे परिक्रमावासी येत आहेत आणि खूप भयानक अशी चढाई आम्ही चढतोय. बघू शकता, आणखी खूप उंचावरती जायचं आहे. बघू शकता तुम्ही असे डोंगर आम्ही सर करतोय. माथासरचा डोंगर अजून संपायचं नाव घेत नाहीये. बघू शकता, माथासर अजून काही संपायचं नाव घेत नाहीये. खाली बघू शकता, तो जो दगड दिसतोय तो फरची टाईप दगड आहे. आणखीन सुद्धा वरती जायचं. नर्मदे हर. आम्हाला 5:30च्या आतमध्ये परिस्थितीत आश्रम गाठावाच लागेल आणि आता थोडाच वेळ शिल्लक आहे. बघू शकता, आणखीन पण वर चढायचंच आहे. इथं ICICI फाउंडेशननं काम केलं आहे. पाठीमागं बघू शकता, खूप उंच असा डोंगर आणखीन सर करायचा आहे. हा, पण बघू शकता माथासरचा शेवटचा सर चढतोय. इथं मागे दिसतोय दूरवरती ते डोंगर चढून वरती आलोय. बघू शकता आपण. माथासर अजून काही सर होत नाहीये. आपण बघू शकता माथासर. उद्या ते मोठाले डोंगर चढायचे आणि तो दिसतोय तो आश्रम. खूप सुंदर असं संध्याकाळचं निसर्गरम्य दृश्य आपण बघतायत.